हॅलो एव्हरीवन, श्री स्वामी समर्थ. कल्पतरू डेली व्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. खूप दिवस झाले मी यूट्यूबवरती व्हिडिओ अपलोड केलेले नाही. तर श्रीयूच्या स्कूलमध्ये फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन असल्यामुळे मी त्याच्यासाठी मिकी माऊस ड्रेस स्टिच केलेला आहे. तो पण मी तुम्हाला दाखवेनच नंतर व्हिडिओमध्ये बघा. आणि मिकी माऊस बनवण्यासाठी मी इथं बलून्स वापरलेला आहे, कारण त्याचं तोंड असतं ना, ते बनवण्यासाठी बलून्स लागणार आहेत, दोरा लागणार आहेत. त्याचबरोबर इथं मी घेतलेलं आहे फेविकॉल मी पाण्यामध्ये टाकून घेणार आहे, कारण ते ब्रशने मला लावायला इझी जाईल आणि पटदिशी लागेल. तर मी इथं पाणी घेतलेलं आहे आणि टिश्यू पेपर घेऊ शकता किंवा बटर पेपर असतात ना, तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. मी इथं बटर पेपर वापरलेले. तर ते बलून असतं ना, त्याच्या साईडला आपण लावून घ्यायचं अगोदर. तर त्याच्या साईडनं लावून घ्यायचं व्यवस्थित असं चांगल्या प्रकारे. असे जे पेपर असतात तर ते मी कट करून ठेवलेले आधीच. नंतर व्हिडिओ खूप लांब होईल तुम्हाला दाखवण्याचा, तर तुम्ही अशा पद्धतीने कट करू शकता. नंतर याच्यावरती एक एक करून असं चिकटवू शकता. इझिली चिकटून जातं. त्याच्यामध्ये मी पाणी ॲड केलं होतं, त्याच्यामुळे ब्रशनं मला इझिली लावायला यायलंय. आणि हा बलून आहे ना, तर तो हे लावून झाल्यानंतर तो सुकत ठेवायचं. मी ड्रायरनं सुकवलेलं. सुकवून झाल्यानंतर तो फोडायचा कसा तेही मी तुम्हाला सांगते व्हिडिओमध्ये बघा. तर फार काही अवघड नाही, पटदिशी होतं. तर तुमच्या मुलांचा किंवा फॅन्सी ड्रेस असेल स्कूलमध्ये, तर तुम्ही अशा पद्धतीने वापरू शकता. आणि श्रीयूचा याच्यामध्ये नंबर पण आलेला, खूप छान झालेलं. आणि दोघं तिघांनी हे माझ्याकडून रेंटलने पण घेऊन गेलेले. तर ड्रेस पण मी होताच, तर त्याच्यासोबत हे पण हेल्मेट सारखं दिसतं ते घातल्यानंतर, आणि घालायला सुद्धा फारच इझी आहे. त्याचे डोळे पण काढता येतात. आणि माऊथ तर काय आपण चिपकतोच, नोज वगैरे, तर ते कसं काढायचं पेंट करून, कसं मी केलेलं. तर पेपर आहेत ना, तर तर हे चिपकवायला मला फार टाइम लागलेला थोडासा, कारण एक 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 करून चिपकवायचं असतं. आणि याच्यावरती अनेक लेअर सुद्धा मी लावून घेतलेली, कारण तो डोकं असतं ना आपलं, तर ते हलू नये इकडे तिकडे किंवा असं बेंड होऊ नये, घट्ट राहावं यासाठी. कारण तुम्ही टिश्यू पेपर किंवा बटर पेपर तुम्हाला मिळाला नाही, तर तुम्ही कागद असतो, वहीचे जे कागद असतात बघा, म्हणजे पुराणा कागद असतो वहीचे, आपण वेस्टेज असतात ना लिहून झाल्यानंतर, मग ते सुद्धा घेतला तर तुम्ही चालेल, कारण ते काय आता यूज होणारच नाही. तर अशा प्रकारे तुम्ही इथं यूज करू शकता. तर माझ्याकडं तशी वही नव्हती भरलेली खाली अशी रफ, म्हणून मी बटर पेपर वापरलेला किंवा टिश्यू पेपर तुम्ही वापरला, न्यूजपेपर तुम्ही वापरू शकता. तर तसं सुद्धा तुम्ही केला तरी चालेल. व्हिडिओ खूप लांब होत असल्यामुळे मी थोडा व्हिडिओ फास्ट केला होता आणि व्हिडिओ थोडासा कट सुद्धा केलेला आहे इथं, कारण हे लावायला खूप टाइम लागलेला मला त्यासाठी, आणि व्हिडिओ खूप लांब होईल म्हणून. तर हे जे आहे ना फेविकॉल, मी याच्यावरती सुद्धा असं लावून घेते पाण्यात मिक्स करून. तर हा थोडा जाड कागद होता. श्रेयूचंच ड्रॉइंग बुक होतं वेस्टेज, तर तेच मी इथं यूज केलेलं. कारण तुम्ही कोणताही पेपर घ्या, कारण याच्यावरती मी ब्लॅक कलर सुद्धा मारणार आहे, त्यामुळे काही दिसणार वगैरे नाही लिहिलेलं असेल तर तर याच्यावरती आणखीन एक लेअर मी कागदाची लावून घेतलेली आहे अशाच प्रकारे. तर हे ड्रायरने सुकवायचं, चांगलं घट्ट होतं, घट्ट पकडून धरतं. तो फेविकॉल असताना कागदांना एकत्र असं पाणी ऍड केल्यामुळे ते. तर याच्यावरती आणखीन एक लेअर मी फेविकॉलची लावून घेतलेली आहे इथं बघा. कशा पद्धतीने लावते तशा पद्धतीने तुम्ही लावू शकता. खूप छान झालेलं, म्हणजे खूपच छान झालेलं हे तोंड आहे ना ते मिकी माऊसचं. खूप आवडलं सर्वांना आणि श्रीयूला पण खूप आवडलेलं. तर बलून फोडताना बघा मी कसा फोडते बलून, हे ड्राय करून घेतल्यानंतर. आता आपला पेपर लावून झालेला आहे तयार, आणि आता याला सुकवायला घेऊयात. तर ड्रायरच्या साहाय्याने किंवा तुम्ही, तुमच्याकडे जर ड्रायर नसेल तर तुम्ही तसंच ठेवू शकता. 10 किंवा 15 मिनिटे तसंच ठेवा तुम्ही. मला खूप जास्त गडबड असल्यामुळे मी ड्रायरनं सुकवले. तुम्ही उन्हात वगैरे ठेवू शकता तसंच, तशा पद्धतीनं घट्ट पकडून धरतं ते. तर मी इथं ड्रायरनं सुकवायचा प्रयत्न करते बघा, आणि ते सुकतं लवकर, फास्ट होतं ते सुकवतं. जास्त काही फार वेळ लागणार नाही त्याला सुकवायला. आणि इथं बघा मी तोंड बनवून घेते. सर्वात आधी तोंड बनवून घेणार आहे याचं. केवढा आहे पाहिजे तेवढं बघून आपण तोंड बनवून घेऊयात मिकी माऊसचं. इथं मी पेंट सुद्धा करणार आहे, आणि याला न्यूड कलर मी देते, स्किन कलर असतो ना तो. तर तो मी तयार करत आहे बघा इथं.
स्किन कलर. तुमच्याकडे जर स्किनचा कलर असेल ऑलरेडी तर तुम्ही तो पटदिशी लावू शकता. माझ्याकडे नव्हता तर मी इथं तयार करते स्किन कलर. आणि स्किन कलर मारून घ्यायचा सर्वात आधी आणि नंतर मग आपण ब्लॅक कलर मारून घेऊयात. तर याचं नोज पण बनवायचं आहे आणि कान वगैरे बनवायचं आहे. कानासाठी मी दुसरा जो पेपर मिळतो ना, तर तो घेऊन आलेली मार्केटमधून. तर तुमच्याकडे नसलं तर काही प्रॉब्लेम नाही. तुमच्याकडे जर कार्डशीट असेल किंवा ड्रॉइंग बुकमधलं जर पेज असेल तर त्याचं सुद्धा तुम्ही इयर असतात ना कान, तर ते बनवू शकता. तर त्याला ब्लॅक कलरचं पेंट करायचं कागदाला आणि तशा आकारे तुम्ही काढून घेऊ शकता त्याचे कान वरती लावण्यासाठी. खूप छान पण दिसतं आणि करायला पण जास्त अवघड असं काही नाही याच्यामध्ये. सगळं सोपंच आहे. तर तुमच्या मुलांना सुद्धा खूप आवडेल अशा पद्धतीने केला तर तुम्ही. हे बघा इथं मी असं बनवून घेते तोंड. आता इथं तुमच्याकडे जर तसा पेपर नसेल, थोडासा ग्लिटरमध्ये आहे तो पेपर, तर अशा पद्धतीने तुम्ही कान आहेत ना, तर ते बनवून घेऊ शकता. असं गोल-गोल राउंड बनवून आणि नंतर आपण त्याला शेपनुसार कट करायचं. इथं मी ब्लॅक कलर मारून घेते सर्वात आधी. नंतर आपण कान वगैरे आहेत ना, तर ते फिक्स करूयात त्याच्यामध्ये. कशा पद्धतीने ते बघा. तर मी हे जे तोंड आहे ना मिकी माऊसचं, तर मी ठेवलेलं आहे. तर ते कोणी पण आलं ना, तर मी त्यांना 2-3 जणांना तर ते मी दिलेलंच आहे. त्यांच्या पण स्कूलमध्ये त्यांच्या मुलाचं फंक्शन होतं, तर ते त्यांना इतकं आवडलं, खूपच आवडलं म्हणून ते 2 वेळेला ते घेऊन गेलेत. आणि तसंच आता मी पॅक करून ठेवलेलं आहे. नेक्स्ट टाईम जेव्हा त्याचं काही असं फंक्शन वगैरे असेल, तर तर तेच मी त्याला यूज करू शकते. तर बलून्स आहेत ना, तर मी तो तर तुम्हाला दाखवायच्या अगोदरच स्वतःच फुटलेला, मी काही फोडलेला नाही. पण तुम्ही छोटीशी पिन मारून जरी फोडला ना, तर तो असा आत जातो फुटून आणि जो शेप आहे ना आपल्याला पाहिजे तसा, तर तो आपल्याला मिळून जाईल तसा. तर बलून्सचं तुम्हाला मी तो व्हिडिओ दाखवणार होते कसं फोडायचं, तर तो आपणच फुटलेला. माझी सर्व कामं झाल्यानंतर मी ते असं सुकवल्यानंतर ठेवलेलं बलून्स थोडं असं घट्ट पकडू दे यासाठी. मग तो बलून आहे ना, तो स्वतःच फुटला. त्यामुळे मी तो व्हिडिओ शूट करू शकले नाही. तर अशा पद्धतीनं हे कान आहेत ना, एकदम मी फिक्स करणार आहे बघा. तसंच तुम्ही चिपकवू शकता. चिपकून जाईल ते. फेविक्विक किंवा फेविकॉलच्या सहाय्याने तुम्ही लावू शकता. किंवा ग्लू गन असते बघा, तर ती मिळते. त्याच्यानं सुद्धा इझिली लागतं. तर मी अशा पद्धतीने त्याला अटॅच केलं आहे. ह्याच्यामध्ये थोडंसं कट मारून त्याच्या म्हणजे आतमध्ये ना फिक्स होतं ते चांगल्या प्रकारे आणि कितीही हललं आपलं डोकं वगैरे, तर ते काही खाली पडणार नाही. त्याच्यामुळे ती मी खालून कान आहेत ना, तर ते ओढून घेतलेले आणि त्याच्यावरती परत एकदा फेविकॉल लावून घेतलेला. त्यामुळे ते घट्ट असं पकडून ठेवलेलं. पडलंच नाही ते. तर इथं मी तोंड बनवत आहे बघा. अ, माझ्याकडे असा पेपर होता ड्रॉइंग पेपर त्याच्यावरतीच मी केलेला आहे. सगळं घरचंच साहित्य होतं. बाहेरून मी काही आणलेलंच नाही. तर एक पेपर होता. तो नंतर मला आयडिया आली, की हा पण ह्याच्यामध्ये घातला तर किती छान दिसेल आणखीन. तर याच्यामध्ये ग्लिटर सुद्धा मिळतात बघा. तर ते डोकं असतं ना त्याच्यामध्ये फेविकॉल लावून घ्यायचं आणि वरून असं ग्लिटर टाकला तरी सुद्धा छानच दिसतं. इथं मी नाक लावत आहे, नोज लावत आहे त्याचं. डोळे वगैरे काढून घेतलेले. तर तुम्हाला आयडिया आलीच असेल मी कशा पद्धतीनं ते बनवलेलं आहे तोंड किंवा त्याचे डोळे, कान तर तुम्हाला दाखवलंच आहे कसं बनवायचं ते. आता आपलं तयार झालेलं आहे आणि नंतर मला आठवण आली, की हा असा पेपर आणून आणखीन सुद्धा छान करता येईल आपल्याला म्हणून मी ते काढलेलं. तुमच्याकडे नसेल तर असं सुद्धा चालू शकतं. मला आणखीन त्याला डेकोरेट करायचं होतं, आणखीन सुंदर बनवायचं होतं. त्यासाठी मी अशा प्रकारे ग्लिटर पेपर जो असतो ना, तर तो मिळून जातो तुम्हाला मार्केटमध्ये इझिली. तर तो आणायचा आणि तर तुम्हाला अशा पद्धतीचं नको असेल तर तो पहिलाच असं काढून घ्यायचं, अशा शेपमध्ये. त्याचे जे कान आहेत ना ते. खूप छान दिसत होते ते कान वगैरे असं.
तर ते काढून मी ते फिक्स केलेलं किंवा त्याच्यावरतीच मी चिपकवून त्याला हे केलेलं, जास्त घट्ट असं म्हणजे हलूच नाहीत ते कान. असं 2 काढून घेतलेले आहेत कान आणि नोज पण मी त्यानंतर याचंच काढून ते काढून हे लावलेलं. थोडंसं शाईन देतं आपल्याला. डोळ्यांचा शेप पण मी बनवून घेतलेला. तर तो सुद्धा मी इथं फिक्स केलेला आहे बघा. अशा पद्धतीने डोळे सुद्धा तुम्ही काढून घ्या. व्हाईटच पेपर होता तो. त्याच्यावरती मी ब्लॅक कलरने मी ब्लॅक जो पोर्शन असतो ना डोळ्यांचा, तर तो मी इथं काढून घेतलेला किंवा स्केचेस असतात बघा, तर त्याने सुद्धा तुम्ही तसं काढून घेऊ शकता आणि अशा पद्धतीने तुम्ही तिथं अटॅच करून घ्या. आता आपलं लूक तयार आहे. साईडनं थोडं मी बघते पुन्हा एकदा व्यवस्थित बसतंय की नाही श्रेयूला. तर ते ग्लिटर पेपर आहेत ना, तर ते मी कानाला लावून घेणार आहे. तर ते कान काढून हे कान तिथं फिक्स करणार आहे. ग्लिटरमुळे आणखीनच छान दिसणार आहे ते. तर मी मागं सांगितलेलं तुम्हाला ग्लिटर पेपरचं, तर ते इथं मी काढून घेत आहे. ते कान आहेत ते त्याच्या शेपनुसार. तुमच्याकडे जर नसतील तर अशा सुद्धा तुम्ही तसंच सुद्धा वापरू शकता किंवा असं वापरला तरी सुद्धा छान दिसेल. आता दोन्ही कान मी काढून घेतलेले आहेत आणि इथं मी त्याला अटॅच करते फेविकॉल लावून घेऊन आणि त्याच्या साईडनं जे ग्लू लावते ना मी ते इथं पण थोडं शाईन येण्यासाठी मी तो ग्लिटर पेपर आहे ना तर तो लावत आहे. खूप छान दिसत होतं. हे आतला भाग असा दिसतो बघा. त्याच्यामध्ये असं डोकं घालून बघायचं बसतंय की नाही. जर काही बसत नसेल डोकं तर आणखीन एकदा साईडनं एक राउंड असं छोटासा कट करून घ्यायचं. जर बसत असेल तर ठीक आहे, बसत नसेल तर तुम्ही कट करून पुन्हा एकदा बघा ट्राय करून की बरोबर बसतंय की नाही, डोकं त्याच्यामध्ये जातंय की नाही हे चेक करून घ्या. तर श्रेयूचं मी डोकं घालून त्याच्यामध्ये बघितलेलं की जातंय की नाही, तर त्याला बरोबर होत होतं ते. तर अशा प्रकारे आपलं जी मिकी माऊसचं तोंड आहे ना, तर ते तयार आहे. डोळे सुद्धा काढून घ्यायचं म्हणजे ते घातल्यानंतर त्याला समोरचं असं दिसलं पाहिजे, चालायला तर यायलाच पाहिजे. डोळे काढून घेत आहे त्याला दिसण्यासाठी म्हणून छोटंसं अगदी डोळ्यांच्या आकारांचं अशा पद्धतीने. आणि जे सॉक्स होते ना, तर ते मी पिशवीचे बनवलेले पहिल्यांदा. पिशवीचे बनवलेले ते वेस्ट पिशवी असते ना येलो कलरची त्याचे. मग त्याच्यानंतर मी ठरवलं की जो कपडा मिळतो ना वेल्वेटचा, तर तो मी मार्केटमधून आणलेला किंवा मी स्टिच करते. त्याच्यामध्ये थोडा उरलेला थोडासा मार्केटमधून आणला. तर दोन्ही सॉक्स जे आहे ना मी तयार करून घेतले. इथे बघा श्रेयू तयार आहे. आता My favorite cartoon character is It is very cute and naughty. He can sing and talk. Mouse and the cute big bones big ears. Thank you. Thank you, Shreyansh. There's an announcement. The nursery parents were. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. जर तुमच्या मुलांच्या स्कूलमध्ये असे फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन होत असतील तर मिकी माऊस किंवा आणखीन काहीतरी वेगवेगळे असे काहीतरी आयडियाज लावून तुम्हाला जर काहीतरी करायचं असेल तर मी व्हिडिओ यूट्यूबवरती अपलोड करत राहीन. तर तुम्ही ते व्हिडिओ बघत राहा. व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशा एका नवीन व्हिडिओ सोबत. थँक्यू. बाय.